मारेगाव येथे सीसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ उत्साहात संपन्न। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस पाठपुरावा करणार, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन। मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ उत्साहात पार पडला। कापूस विक्रीसाठी आलेल्या वाहनांचे पूजन करून शेतकऱ्यांना शाल व श्रीफळ देत शुभेच्छा देण्यात आल्या। सीसीआयच्या वतीने सुरू झालेल्या या खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, स्थानिक समस्या आणि खरेदी प्रक्रियेतील अडथळे जाणून घेतले। शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर प्राधान्याने व ठामपणे पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले। कार्यक्रमाला खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, विद्यमान सभापती गौरीशंकर खुराना, संचालक यादवराव काळे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंतराव वासुदकर यांच्यासह इतर मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कापूस खरेदीच्या या शुभारंभामुळे शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळण्याची आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। संपादक रोहन देवार। भाव आहे 8,100 रुपये हा भाव, म्हणजे सुरुवातीच्या ज्या 5 गाड्यांचा मी आता या ठिकाणी पूजा देऊन शेतकऱ्याचा सन्मान या ठिकाणी केला। मॉइश्चरचे पैसे त्यांचे कापले जाणार नाहीत। मग इतर ज्या गाड्या आहेत त्यांचे मॉइश्चरचे पैसे कापून पण सुरुवातीच्या गाड्यांना मिळत नाही। त्यांना सरसकट जो सीसीआयनं भाव ठरवलेला आहे त्या भावानुसारच त्यांना मोबदला मिळणार आहे। आणि आपण बघितलं असेल खरं तर 8,000 देखील शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे तसा मोबदला या ठिकाणी नाहीये, पाहिजे तसा अनुभव शेतकऱ्यांना मिळत नाही। शासनाला वारंवार आम्ही विनंत्या केल्या की किमान शेतकऱ्यांच्या शेतमालाला तरी पाहिजे तो योग्य असा हमीभाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, पण शासनाकडून कुठलीही दखल देखील त्या ठिकाणी घेतली गेली नाही। पण आज जो शेतकरी शेतीच्या वर्षावर आपलं जीवनमान चालवत आहे त्यांना जोही भाव मिळेल शेवटी माल इथं आणून विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हे गरजेचं असल्यामुळे आज असंख्य शेतकरी या ठिकाणी आले। शेतकऱ्यांचा आम्ही मानसन्मान करून योग्य सन्मानपूर्वक वागणूक देऊन आज शेतकऱ्यांच्या सगळ्या गाड्यांची पूजा या ठिकाणी झाली। आणि मला अपेक्षा आहे की सरकार कुठेतरी शेतकऱ्याचा विचार करेल, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी असा योग्य मोबदला या ठिकाणी देईल आणि त्यासाठी या भागाची खासदार म्हणून पाहिजे तो पाठपुरावा माझ्या स्तरावर